पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा जो कोर्टाचा निकाल आहे तो पुढच्या महिन्यात लागणार आहे. त्यात मुख्य आरोपी आहेत माजी मंत्री पद्मसिंह पाटील. आता पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात नेमकं नातं काय तुम्हाला माहिती आहे का? तर चला आपण जाणून घेऊया. संताजीराजे निंबाळकर आणि बाजीराव हे दोघे सख्खे भाऊ. बाजीराव पाटील पुढे तेरच्या पाटलांच्या घरी दत्तक गेले. बाजीराव पाटलांना 7 मुलं झाली, त्यापैकी एक म्हणजे पद्मसिंह पाटील आणि संताजी यांचे सुपुत्र म्हणजे पवनराजे निंबाळकर. म्हणजे 2 सख्ख्या भावांची मुलं म्हणजे पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे दोघे सख्खे चुलत भाऊ. पद्मसिंह पाटील पुढे राजकारणात सक्रिय झाले, शरद पवारांच्या जवळचे झाले. त्याचबरोबर त्यांची बहीण ही पवारांच्या घरी गेली, म्हणजे सुनेत्रा पवार अजित पवारांच्या पत्नी. पुढे जाऊन त्यांना मंत्रिपद मिळालं आणि त्या दरम्यान धाराशिवची धुरा ही पवन जीवन रेवण हे त्रिकूट सांभाळत होतं. म्हणजे पवनराजे निंबाळकर, जीवनराव गोरे म्हणजे त्यांचे मेहुणे आणि तेरचे रेवण सिद्धप्पा लांबतुरे. पद्मसिंह पाटलांच्या अनुपस्थितीमध्ये पवनराजे निंबाळकर कार्यकर्त्यांच्या गळ्यातले ताईत बनले. पुढे जाऊन पवनराजे निंबाळकर DCC बँकेचे चेअरमॅन झाले. तेरणा कारखाना त्यांच्याकडे आला. काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यामध्ये पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यात वितुष्ट आलं. ते वितुष्ट इतकं टोकाला गेलं की 2004 साली जेव्हा विधानसभा निवडणूक झाली, त्या विधानसभा निवडणुकीमध्ये हे 2 भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे टाकले. ही निवडणूक पद्मसिंह पाटलांसाठी सोपी नव्हती, कारण 6 वेळेस जरी निवडून ते आले असले तरी सगळी यंत्रणा आत्तापर्यंत त्यांची जी राबवत होते ते पवनराजे निंबाळकर त्यांच्या विरोधात उभे टाकलेले होते. ही निवडणूक इतकी अटीतटीची झाली की मतदानाच्या दिवशी जनप्रवास नावाचं एक वर्तमानपत्र होतं, ते घरोघरी वाटण्यात आलं आणि ज्याच्यामध्ये बातमी होती की पद्मसिंह पाटील यांना पवनराजे निंबाळकर यांचा पाठिंबा. तर विचार करा, तेव्हा सोशल मीडियाचा जमाना नव्हता, तरी देखील पवनराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन बसवर, ॲटो रिक्षावर पॅम्पलेट छापले की ती बातमी खोटी आहे म्हणून. त्या सगळ्या राऊंडमध्ये धाराशिव विधानसभाचे पवनराजे निंबाळकर हे लीडवर होते. मात्र शेवटच्या धाराशिव शहराचा जेव्हा राऊंड झाला त्याच्यामध्ये अवघ्या 300-350 मतांनी पवनराजे निंबाळकरांचा पराभव झाला. पुढे जाऊन पवनराजे निंबाळकर काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले. मात्र 2006 जून महिन्यामध्ये धाराशिवकडे येत असताना नवी मुंबई कळंबोली येथे 2 हल्लेखोरांनी गोळीबार केला, ज्याच्यामध्ये त्यांचे ड्रायव्हर समद काझी आणि ते स्वतः मृत पावले. आणि आता पुढच्या महिन्यात त्याचा निकाल लागलेला आहे. आता निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्हाला याबद्दलची अधिकची काही माहिती आहे ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही माहिती कशी वाटली ते देखील सांगा.